श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. संदेश सांगण्यापूर्वी स्वामी महाराजांना फक्त एक छोटीशी विनंती. स्वामी, ना पद पाहिजे ना प्रतिष्ठा पाहिजे, ना पद पाहिजे ना प्रतिष्ठा पाहिजे, फक्त जोपर्यंत मी जिवंत आहे स्वामी तोपर्यंत तुमचा माझ्या डोक्यावर हात पाहिजे, तुमचा माझ्या डोक्यावर हात पाहिजे. स्वामी भक्त हो, जो भक्त स्वामींची मनापासून अनन्य भक्ती करतो अशा भक्ताच्या जीवनाची नौका स्वामी स्वतः चालवतात. जे भक्त महाराजांना हृदयात प्रस्थापित करतात असे भक्त स्वामींना अतिप्रिय असतात आणि अशा भक्तांसोबत हा ब्रह्मांड नायक, हा त्रैलोक्यनाथ स्वतः भक्तांचं सुरक्षा कवच बनून संचार करू लागतो. हा अनुभव अनेक स्वामी भक्त घेत आहेत. तुमच्यापैकी अनेक जणांना हा अनुभव देखील येत असेल. तुम्हाला असा अनुभव येत असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ आवर्जून लिहा आणि आजचा संदेश देखील शेवटपर्यंत आवर्जून ऐका. स्वामी भक्त हो, आजचा संदेश जर तुम्हाला ऐकायचा असेल तर एक छोटंसं काम करा. तुमच्या समोर 3 फुलं दिसत आहे. या 3 फुलांपैकी तुम्हाला तुमच्यासाठी एक फूल निवडायचं आहे आणि आजचा संदेश काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर तुम्ही तुमच्यासाठीचं फूल निवडलं असेल अशी मी आशा करते आणि आजचा संदेश काय आहे तेही सांगते. स्वामी भक्त हो, आता ज्यांनी 3 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी महाराज काय सांगतात ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, ज्याप्रमाणे वादळ कोणत्याही मजबूत दगडाला हलवू शकत नाही, त्याचप्रमाणे महान व्यक्ती प्रशंसा आणि वाईटपणामुळे भरळून जात नाही, दुखावलाही जात नाही. कारण स्थिरता हा गुण त्याला प्राप्त झालेला असतो. म्हणूनच स्थिरता हा गुण तुझ्यात आत्मसात होणं गरजेचं आहे आणि ही स्थिरता तुला लाभते गुरुच्या सानिध्यात येऊन. गुरुच्या सानिध्यात आल्यामुळे तुला ही स्थिरता प्राप्त होऊ लागते. अरे, तुझा आनंद जर दुसऱ्यावर अवलंबून असेल तर तो तुला कधीच सापडणार नाही. पण तुझा आनंद तू स्वतःच निर्माण केला तर तो कधीच हरवणार देखील नाही, एवढी खात्री बाळग. विषय किती वाढवायचा आणि कुठे थांबवायचा आणि कुठे दुर्लक्ष करायचं हे ज्याला जमतं ना, तो कोणत्याही वादातून मार्ग काढू शकतो. जोपर्यंत तू स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देव सुद्धा तुझी मदत करू शकत नाही. आम्ही सुद्धा तुझ्यासाठी काहीही करू शकत नाही. म्हणून तू सर्वप्रथम तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा तू तुझ्यामधला आत्मविश्वास निर्माण करतो, स्वतःवर विश्वास ठेवतो, तेव्हा आम्ही तुला सांगतो की अरे, तुझ्या अंतरात्म्यात आहे आम्ही, तुझ्या अंतरात्म्यात आहे आम्ही, तुला हरू देणार नाही, तुला हरू देणार नाही आणि या कलियुगात तुला एकटेही सोडणार नाही. जी झुंज तू खेळतो आहेस मनासी, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आम्ही, त्यात तुला मार्ग दाखवत राहणार आम्ही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 2 नंबरचं फूल निवडलं त्यांच्यासाठी स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, अरे, प्रयत्न करताना चुका होतातच. चुकांमधून मिळतो तो खरा अनुभव आणि अनुभवातून मिळते ते यश. जो प्रयत्नच करत नाही त्याच्या हातून चुकाच होत नाही. पण चूक होऊ नये म्हणून प्रयत्नच करायचे नाही असं आम्हाला देखील मान्य नाही. म्हणून तुझ्याकडून होणाऱ्या चुकांना घाबरू नको, तू प्रयत्न करत राहा. अरे, तुझ्या प्रयत्नांना यश देण्याचं काम तुझी ही स्वामी माऊली करत असते. फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रयत्न करण्यात वेळ घालव. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने माणूस प्रगती पथावर पोहोचतो. काही गोष्टी उशिरा मिळतात पण सर्वोत्तम मिळतात. तोपर्यंत अंगात सहनशीलता ही मात्र असावीच लागते. कारण कठीण काळातच लोक जाणून बुजून अधिक त्रास देतात. म्हणून लोकांकडे लक्ष देऊन मनस्ताप करून घेण्यापेक्षा स्वतःच्या ध्येयावर पूर्णतः लक्ष दे. यश निश्चितच तुला मिळेल. अरे, आमच्या इथे टेकवलेला माथा कधीच वाया जात नाही. म्हणून तू आमच्या मार्गात ये आणि आमचा कायमचाच होऊन जा.
तुला जे मिळालं नाही त्याच्या विचारानं दुःखी राहण्याऐवजी जे तुला आत्ता मिळालं आहे त्याचा आनंद घ्यायला शिक। इथेच कमवायचं आणि इथेच गमवायचं आहे, म्हणून कुणाला काही देता आलं नाही तरीही चालेल, पण कुणाचे मन दुखवू नको, कारण माणुसकी मोलाची आहे आणि माणुसकीचं मोल हे पैशापेक्षा खूप मोठं आहे। तुझे प्रयत्न फक्त तू प्रामाणिकपणे करत राहा। तुझ्या प्रयत्नांना यश तुझी ही स्वामी माऊली नक्कीच देणार आहे आणि तुला एकच सांगणार आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, ज्यांनी 1 नंबरचं फूल निवडलं आहे त्यांना स्वामी काय सांगतात बघूया। स्वामी महाराज अशा भक्तांना सांगतात, आयुष्यात कुणाचाच प्रवास हा सोपा नसतो, म्हणून स्वतःची तुलना इतरांशी कधीच करू नकोस, कारण प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं वेगळं आहे। ज्याचं त्याचं दुःख त्यालाच माहित आहे। अरे, ज्याला ठेच लागते त्यालाच त्याच्या वेदना माहित असतात, म्हणून तुझे आयुष्य तुझ्या पद्धतीने जग, पण तुझं आयुष्य सुखात जगता यावं म्हणून कुणालाही फसवू नको, कुणाच्या हक्काचं हिसकावून घेऊ नकोस। आयुष्यात कष्ट केल्याशिवाय पर्याय नाही आणि जो मनापासून कष्ट करतो त्याची साथ आम्ही कधीही सोडत नाही। प्रत्येक वेळेस तुझं मन मारून जगण्यापेक्षा मन भरून जग, कारण इथला मुक्काम कधी संपेल हे कोणालाच सांगता येत नाही। एखाद्याच्या वाईट काळावर हसण्याची चूक तू कधीही करू नकोस, कारण वेळ ही अशी असते जी सगळ्यांवर येते आणि वेळ ही सगळ्यांची वेळ दाखवून जाते, म्हणून तुझी वेळ कशीही असू दे, फक्त तिचा आनंदाने स्वीकार कर आणि त्या वेळेतून नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न कर। अरे, वेळ ही परिवर्तनशील आहे। आज सुखाची वेळ आली असेल तर कदाचित उद्या दुःखही वाट्याला येऊ शकते, त्याचीही तयारी ठेव। पण आज जर वाट्याला दुःख आलं असेल तर ही दुःखाची वेळ देखील निघून जाणार आहे आणि सुख तुझ्यापर्यंत चालत येणार आहे, याची मात्र खात्री बाळग। अरे, जो प्रत्येक परिस्थितीचा सामना करण्याची तयारी ठेवतो आणि मनापासून आमचं नामस्मरण करतो त्याची वेळ बदलण्याची जबाबदारी ही आमची असते आणि अशा भक्ताला आम्ही एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। स्वामी भक्त हो, तुम्ही आजचा स्वामी संदेश ऐकला असेल आणि गुरुवार निमित्त तुम्ही तुमच्यासाठीचं फूलही निवडलं असेल, तर तुम्ही तुमच्यासाठी कुठल्या नंबरचं फूल निवडलं होतं हे कमेंट करून नक्की सांगा। संदेश कसा वाटला हे देखील कळवा। असेच नवनवीन स्वामी संदेश तुम्हाला ऐकायला आवडत असेल तर आपल्या स्वामी सूत्र ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईबही करा। पुन्हा भेटूया नवीन स्वामी संदेश घेऊन, तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा। धन्यवाद।